येत्या 31 मेला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेला सामोरं जाताना आपण आता मे महिन्यामध्ये जो शेवटचा लॅप आहे आपला, त्याच्यामध्ये काय गोष्टी बघितल्या पाहिजेत त्यासंबंधी आपण जरा चर्चा करणार आहोत. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं जर मेरिट बघितलं तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये, तर आपल्याला तो ग्राफ असा फार वर जाताना दिसतोय. सो त्या अनुषंगाने आपण आपली जी तयारी आहे ती खूप चांगली करणं अपेक्षित असतं. पण सायमल्टेनियसली आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे तुम्ही स्थिर चित्त राहणं फार गरजेचं आहे आणि पेपर सोडवताना सिली मिस्टेक न करणं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची प्रिलिम्स लास्ट टाईम गेलेली आहे ती 1 मार्क, 2 मार्क, 1.5 मार्क, 0.5, सो त्या विद्यार्थ्यांनी जर एकदा नीट बघितलं तर त्यांना एवढं लक्षात येतं की नाही, ह्यात जर 2 सिली मिस्टेक झाल्या नसत्या तर आपण इन राहिलो असतो. सो त्यामुळे जे आहे की जेव्हा मेरिट इतकं हाय जायला लागतं, ॲट दॅट टाईम तुमच्या सिली मिस्टेक ज्या आहे तर त्या मिनिमाइज होणं फार गरजेचं असतं किंवा सिली मिस्टेक न करणं. त्यामुळे काय होतं की आपला जो स्कोर आहे तो खूप चांगल्या पद्धतीने बूस्ट होतो. म्हणून 31 मेची तयारी करत असताना आपण आतापर्यंत जेवढ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आता आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने चॅनलाइज करायच्या आहेत शेवटच्या महिन्यामध्ये. आपल्याकडे एक क्वालिटी 25 दिवस उरले आहेत असं तुम्ही विचारात घ्या, कारण 1-2 दिवस आपला जो आहे नाही म्हटलं तरी तेवढासा अभ्यास होत नाही. मग त्या केसमध्ये आतापर्यंत जेवढे सोडवलेले पेपर आहेत ते पेपर एकदा नजरेखालून घाला. कसं असतं की तुम्ही जे सोडवलेले पेपर आहेत त्या सोडवलेल्या पेपरवरून आपल्याला काय कळतं, तर आपल्याला कळतं की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत. फॉर एक्झाम्पल टाईम मॅनेजमेंटचा इश्यू होतो आहे किंवा आपल्याकडे डेटा नाही आहे किंवा एखादी कन्सेप्ट जी आहे तर ती आपल्याला उमगलेली नाही आहे, समजली नाही आहे. सो ते समजून घेणं. म्हणजे आतापर्यंत वर्षभर आपण काय करतो की पुस्तकं वाचतो आणि मग टेस्ट सोडवतो. आता आपल्याला टेस्टकडून पुस्तकांकडे जाणं आहे किंवा तुम्ही टेस्टमधले जे काही कन्सर्न असतील ते नोट डाऊन करून घेणं आणि जस्ट गुगल करून जे आहे त्या गोष्टी जरा लाईन अप करणं बघा. सो तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे. रिव्हिजन जर करायचं म्हटलं तर ते खूप चांगलं आउटपुट देणारे जे सब्जेक्ट्स आहेत, मग त्याच्यामध्ये पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्रफी आहे, करंट अफेअर्स आहे. सो हे जरा चांगले रिवाईज तुम्ही केले पाहिजेत. त्यातल्या त्यात जे आहे की तुम्हाला करंट अफेअरची जी सिरीज आहे ती यूट्यूबवर आपली सुरू आहे, तर तिथून तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की वन डे रिव्हिजन सेशन्स पण याच्याकरता आपण आयोजित करतोय 12 मेपासून. तर ते वन डे रिव्हिजन सेशन्स पण तुम्ही करू शकता. तुम्ही जरी पुण्यात नसला तरी तुम्ही स्पॉटलाईट अकॅडमीच्या ॲपवरून ते करू शकता, त्यात काही वाद नाही. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की बऱ्याचदा काय होतं की अशा शेवटच्या याच्यामध्ये बऱ्याचदा आपणच आपल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो की अटेम्प्ट द्यायचा, नाही द्यायचा किंवा माझा अभ्यास झाला आहे, नाही झाला आहे किंवा एखाद्या टेस्टमध्ये कमी स्कोर आला. म्हणजे अशी काही उदाहरणं असतात की मग एखादी टेस्ट आहे, टफ आहे, मग ते कमी मार्क्स घेऊ शकतात. तुम्ही मार्कांवरून स्वतःला जज करणं तिथं अपेक्षित नसतं, कारण ते त्या त्या टेस्ट ज्या तुम्ही सोडवता त्याच्या टफनेसवर ते डील करतं की तिचा टफनेस किती आहे, ती टेस्ट कशी बनली आहे वगैरे वगैरे. सो एकंदर स्वतःवर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरं जाणं हे फार गरजेचं असतं. म्हणून या काळामध्ये तुम्ही सकारात्मक असलं पाहिजे. तुम्हाला हाय लो फील होऊ शकतं बिकॉज वी आर ह्युमन बिईंग्स आणि त्याच्यामुळे टीम स्पॉटलाईट तुमच्याकरता तिथं आहे. तुम्ही डिरेक्टली येऊन भेटू शकता, टीमला कॉन्टॅक्ट करू शकता, ते कनेक्ट करून देतील सो दॅट आपण ते गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आऊट करू शकतो. आता दुसरी एक गोष्ट असते की अशा काळामध्ये तुम्हाला काही व्हिडिओज दिसतील की 5 मिनिटाच्या व्हिडिओमधून 20 मार्क्स वाढवा किंवा ह्या पुस्तकातून मागच्या वर्षी 50 प्रश्न आले, 60 प्रश्न आले. सो असं ज्या वेळेस असतं तर ते इतकं जर सोपं राहिलं असतं तर आपण एवढी पुस्तकं वाचली नसते, आपण ते एक पुस्तक वाचून गोष्टी संपवल्या असत्या. हा प्रॅक्टिकल विचार पण कुठंतरी असला पाहिजे आणि त्यामुळे अचानक एखादी नवीन गोष्ट जर समोर आली तर त्या गोष्टीच्या मागं न धावता आपण आतापर्यंत जे केलेलं आहे किंवा आपलं जे स्टडी मटेरियल आहे, आपल्या नोट्स आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा, त्या गोष्टी चांगल्या रिवाईज करा आणि परीक्षेला सामोरं जा. तुमचं हॉल तिकीट असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या नीट बघणं, सेंटर कुठं आहे, काय आहे, मग ते जर बाहेरगावी असेल तर तिथली तजवीज, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आतापासून थोड्या लाईनअप असल्या पाहिजे. ओके. सो येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला जाण्याआधी ह्या जो आता 20-25 दिवसाचा कालावधी आहे हिच्यामध्ये 5 वर्षातले पेपर पण PYQs तुम्ही बघितले पाहिजे. आपल्या यूट्यूब चॅनलला ते आहे. त्यामध्ये तुम्हाला जर अजून कुठल्या काही गोष्टी लागल्या तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समधून सांगा, आपण त्या पण वर्क करू सो दॅट येणारी जी पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेमध्ये आपला जो स्कोर आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीने बूस्ट झाला पाहिजे आणि येणारी मेन्स आपल्याला लिहायची आहे एवढं तुम्ही जे आहे समोर क्लिअर ठेवा. सो राज्यसेवा प्रिलिमच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर कुठलाही काही कन्सर्न असेल तर तुम्ही नक्की टीमला कॉन्टॅक्ट करा किंवा डिरेक्टली अकॅडमीला तुम्ही भेटू शकता. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की तुम्ही जितकं कूल राहून या परीक्षेला सामोरं जाल तेवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी सोप्या राहतील. आणि ज्यांनी ज्यांनी समजा आता टेस्ट सिरीज लावलेली आहे ती कंटिन्यू ठेवणं हे पण एक चॅलेंज असतं. बऱ्याचदा आपण जे आहे शेवटी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातातून निसटायला लागतात, तसं होता कामा नये. ती प्रोसेस कंप्लीट करा, सगळे पेपर कम्प्लिटली जे आहे सोडवा
आणि तेच महत्त्वाचं असतं. स्वतःला स्ट्रेच करणं जे आहे बघा, ती कंटिन्युटी शेवटपर्यंत टिकवणं, ज्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या सहज साध्य होतात. सो सर्वांना 31 मेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि टीम स्पॉटलाईटतर्फे तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.